नमस्कार, मी नीता देव, बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण आलेलो आहोत शुक्ला ऑटोमोबाईल्स या बार्शी या ठिकाणी। गेली 3 पिढ्या जे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, वाहनांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, असे शिवशंकर शुक्ला यांनी 1995 साली शुक्ला ऑटोमोबाईल्सची सुरुवात केली आणि त्यांचे सुपुत्र बंसीधर शुक्ला हे कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र अमर शुक्ला हेही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। अशा 3 पिढ्यांचा हा प्रवास आहे। आपण चर्चा करतोय बंसीधर शुक्ला आणि अमर शुक्ला यांच्याशी। काय सांगाल सर, वाहनांच्या क्षेत्रामध्ये आपण वळलेले आहात। प्रथमतः आपण माझ्याकडे आलात, माझ्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल मी आपले आणि माझ्याशी संबंधित असणाऱ्या सर्व ग्राहक लोकांचे मी आभार मानतो आणि व्यक्त करतो। माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबियाबद्दल मी 2 शब्द सांगू इच्छितो। माझे वडील जे आता आपण नाव घेतलं शिवशंकरजी शुक्ला, हे 1963-64 साली बार्शीमध्ये आले आणि ते कॉन्ट्रॅक्टरच्या कडे सुपरवायझर म्हणून काम करत होते बांधकामाच्या ह्याच्यामध्ये। त्यांची इच्छा होती की मी जर सिव्हिलची कामं करतो, डॅमची कामं करतो, तर माझ्या मुलाला मी इंजिनियर का करू नये, अशा भावनेतनं त्यांनी मला इंजिनिअरिंगसाठी तयार केलं आणि मी 1983 साली डिप्लोमा केला सिव्हिल इंजिनिअरिंगचा आणि मी व्यवसायात वडिलांच्या बरोबर आलो। 1983 ते 1995 ह्या काळामध्ये मी विविध प्रकारची कन्स्ट्रक्शनची कामं केली आणि त्याच्यानंतर मला माझ्या वडिलांनी एक दिवशी पुण्यामध्ये घेऊन गेले आणि मला तितकं ते फारसं माहित नव्हतं, फिरोदिया काय आहेत, फोर्स मोटर्स काय आहे वगैरे वगैरे। मग मी त्यांच्याबरोबर वडिलांच्या बरोबर गेलो आणि त्यांच्या घरी गेलो, तर त्या दिवशी मला समजलं की माझ्या वडिलांनी नाती कशी सांभाळायचं हे ते मला त्या दिवशी समजलं। आणि त्यांच्याबरोबर मग बोलताना त्यांनी असं सांगितलं की आजचे जे चेअरमन आहेत आमच्या फोर्स मोटर्सचे, अभय फिरोदिया सर, त्यांच्याबरोबर बोलताना म्हणले की अरे अभय, माझी तर पिढी तुमच्या फॅमिलीशी तर आहेच आहे, पण पुढची पण पिढी ह्या फॅमिली बरोबर कायमची राहावी, म्हणून तू त्यांना काहीतरी तुझ्या व्यवसायाच्या निगडीत काय असेल तर त्याला सांग, काही गाईड कर। असं बोलल्यानंतर ठीक आहे भैयाजी, काय हरकत नाही, आपण त्याबाबत चला म्हणले तुम्ही। आम्ही त्यांच्याच गाडीतून कंपनीत गेलो आणि कंपनीमध्ये गेल्यानंतर मला कळलं की ही किती मोठी कंपनी आहे, काय आहे काय नाही, तोपर्यंत काही माहित नाही आपल्याला। काय वाटतं बार्शीमध्ये आहोत आपण, म्हणजे फार घ्यायचं आहोत, ते बाहेर गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपण कुठं आहोत, काय आहोत, काही नाहीत। मग त्यांनी मला त्या दिवशी एक फॉर्म भरायला सांगितला आणि मला म्हणले तू डीलरशिप घेऊन टाक उस्मानाबाद जिल्ह्याची आणि तू हे व्यवसायाला ये, बाकीचं काय ते माझ्यावर सोडून दे। असं म्हटल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, आपल्याला त्यात तोपर्यंत त्या गाडीचं काय आहे, ट्रॅक्स काय आहे किंवा मॅटाडोर काय आहे ह्याचं काही गंध नव्हता। डायरेक्ट सिव्हिल मधनं मेकॅनिकल मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये मी आलो। आल्यानंतर मला अर्ज मिळाला आणि मला चांगलं आठवतं 1 सप्टेंबर 1994 साली मला ते अर्ज दिलेला मला चांगलं आठवतोय। आणि मग त्याच्यानंतर मी ते बांधकाम वगैरे करायचं होतं, म्हणून मी बार्शीमध्ये आमचे मित्र आहेत अनिल बंडेवारांच्याकडे मी त्यांना सांगायला गेलो। त्यांचं ट्रॅक्टरचं खूप मोठं काम होतं। मग अनिल बंडेवार मला म्हणले अरे तुझं नशिबान आहेस, तुला एवढी चांगल्या कंपनीची एजन्सी मिळाली आहे, तू खूप लकी आहे, आम्ही धडपड करतो तरी आम्हाला मिळतं। मग मला त्याची तीव्रता आणि त्याचा अंदाज कळला की हे किती महत्वाची आपल्याला एजन्सी मिळाली आहे। मग मी ते झाल्यानंतर आमचे सोपल साहेबांचे पण आमचे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये माझे प्लॉट असल्यामुळे मी त्यांना असं सांगायला गेलो की साहेब मला उस्मानाबाद जिल्ह्याची डीलरशिप मिळाली आहे, आपल्या काय ओळखीने जर असेल तर उस्मानाबादमध्ये कुठं जागेचं किंवा काय होईल का? अरे काय म्हणलं तू उस्मानाबादला जातो, म्हणले बार्शीमध्ये कर रे, बार्शीचं नाव वाढतं, बार्शीमध्ये व्यवसाय येतो, असं येतं, आणि तुला कोणता प्लॉट पाहिजे इंडस्ट्रियल इस्टेट मधला तू घे। म्हणून परत आम्ही कंपनीमध्ये अप्रोच केलं, म्हणले तुला कुठं पाहिजे, उस्मानाबाद जिल्ह्याची बार्शीला, बरं देऊन टाकलं। अशी बार्शीची डीलरशिप आली। ज्या वेळेला भारतामध्ये तालुका लेवलला कुठेही ऑटोच्या डीलरशिप नव्हत्या, डिस्ट्रिक्ट लेवल शिवाय कुठेही डीलरशिप नव्हती। मला वाटतं कदाचित भारतातली ती पहिली डीलरशिप असेल जे की तालुका लेवलला सुरू केली। आता हळूहळू 20-25 वर्षामध्ये हा ट्रेंड बदलला। प्रत्येक कंपन्या, मग
छोट्या असू दे, मोठ्या असू दे, टोयोटा सारख्या असू दे, ह्या सुद्धा कंपन्या तालुका लेवलला डीलरशिपला आल्यात. मला हे सांगायचंय की कंपनीचा दूरदृष्टीपणा त्यावेळेसचा 20-25 वर्षापूर्वीचा आज तो इम्प्लिमेंट झालाय. फोर्स मोटर्स आणि शुक्ला ऑटोमोबाईल्सच्या माध्यमातून साधारण किती गाड्या आतापर्यंत विक्री झाल्या आणि फोर्स मोटर्सला आम्ही 8 मार्च 1995 पासून सुरुवात केली आणि आजपर्यंत सुमारे 5,500 पेक्षा जास्त गाड्यांची विक्री आम्ही इथं केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सेवा पण देतोय तिथं. आज आम्हाला आनंद काय आहे की आता माझे वडील तिथं सुरुवात झाली, नंतर मी केला, आता माझा मुलगा पण ह्याच व्यवसायात माझ्याबरोबर आहे आणि आमचे इतर व्यवसाय पण आम्ही सांभाळतो आणि सार्वजनिक कामात पण आम्ही एक बार्शीमध्ये छोटी मोठी कामं आम्ही करतो. आणि ह्या फोर्स मोटर्सच्या ज्या गाड्या आम्ही आता विकतोय त्याच्यामध्ये आमच्याकडे आमची मेन जी ताकद आहे किंवा आमची जी शक्ती आहे म्हणू त्या व्यवसायातली गेली 28-29 वर्षाची, तो आमचा स्टाफ आहे. जो स्टाफ आमचा 1995-96 आमच्याबरोबर आहे, मला अभिमान सांगतो ते आज सुद्धा सगळे माझ्याबरोबर काम करतायत. म्हणजे ते सगळे फॅमिली मेंबर झाले आणि ती विश्वासता मी जपली, माझा मुलगाही त्या पद्धतीने जपण्याचा सारखा प्रयत्न करतो. आणि आज जी नवीन गाडी आमची आलेली आहे, जी आम्ही आज फोर्सची 6.2 व्हर्जन म्हणतो, जी BS6 नवीन भाषेत म्हणतात, ती अत्यंत उत्कृष्ट क्वालिटीचा नमुना आलेला आहे. भारतामध्ये सध्या आपण जे म्हणतो ना जीप रेंज, जसं आता प्रत्येकाला एक टेम्पो म्हणतात, टेम्पो म्हणजे ते छोट्या गाड्यांचं नाव असतं. टेम्पो हा फोर्स मोटर्सचा ब्रँड होता टेम्पो. तसं छोटे आपण जीप म्हणू, 50-60 वर्षापासून जीप रेंज म्हणायचो आपण त्याला. तसं जर त्या जीप रेंजमध्ये भारतामध्ये 9 सीटमध्ये असणारी MVV म्हणजे मल्टी युटिलिटी व्हेकल, वेगवेगळ्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या कामासाठी वापरता येते, अशी ही गाडी भारतामध्ये एकमेव आहे जी की 9 सीटमध्ये महाराष्ट्रामध्ये ते सगळीकडे लोक खाजगीमध्ये वापरतात आणि त्याचा सगळ्या फॅमिलीसाठी आनंद घेतात. त्यांच्या दृष्टीने ते फार महत्वाचं आहे. अमर सर, काय सांगाल? आजोबांनी गाडीची सुरुवात केली आणि आता तुम्ही चाक धरलेला आहे वडिलांच्या बरोबरीने, तर काय सांगाल? एक तर अयोध्या नगरीमध्ये जाऊन आलेला आहात, श्रीरामाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला आणि रामलल्लाचं दर्शन करून आज नवीन वर्षाची सुरुवात क्रुझरनी सुरू केलेली आहे. काय सांगाल? ग्राहकांचा प्रतिसाद, फीचर्स? आता जी नवीन गाडी आली आहे BS6.2 क्रुझरमध्ये, ही क्रुझर 2005 पासून आहे, पण त्यामध्ये अपडेट होत 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 आज ह्या लेवलला आले. आज आमचे जे कस्टमर आहेत ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा रिपीट होत आहेत, कारण कस्टमर प्रोडक्ट 6 टाइम्सचे आहेत आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे आहे आणि ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो पूर्ण. जसं आजोबांनी चालू केलं, वडिलांनंतर आम्ही हेच डोक्यात आहे आमच्या. आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की जसं माझ्या वडिलांनी मला तिथं नेलं, अप्रोच केला आणि पुढची पिढी सुरुवात केली, तशीच आज आमच्या कंपनीचे MD श्री प्रसन्नसाहेब फिरोदिया हे सगळं संपूर्ण कारभार पाहतात आणि त्यांना 1 मिनिटही वेळ नसतो, इतकं यंग आहेत ते. माझ्याकडे 40 त्यांचं वय असेल, पण इतकं वर्कलोड आहे. दर आठवड्याला त्यांना जर्मनीला जावं लागतं, दर ह्याला चेन्नईला जावं लागतं. आमच्या कंपनीचे एवढे प्रॉडक्ट आहेत की त्यांची एक वेगळ्या प्रदर इमेज आहे, पण तरी सुद्धा त्यांचं बारीक लक्ष असतं. छोट्या मोठ्या गोष्टी जरी असतील तर ते वेळात वेळ काढून आमच्याबरोबर शेअर करतात आणि आम्हाला विचारतात तुम्हाला काय अडचण आहे का, तुम्हाला काय अडचण आहे. कारण हे प्रॉडक्ट इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी आमच्या MD साहेबांचा सुद्धा खूप महत्वाचा रोल आहे. आज आम्ही खूप चांगल्या मार्केटमध्ये आलेलो आहोत. आज आमची मोनोपॉली तयार झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये क्रुझर गाडीसाठी भारतामध्ये, कारण 9 सीटमध्ये आज त्या गाडीला कुठली तोड नाहीये असं मला म्हणायचं. कंपनीकडे विनंती केली की बाबा काहीतरी स्कीम तुम्ही कंपनी मार्फत द्यावी की लोकांना आजच्या तारखेला प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे. गाड्यांच्या किमती महाग झालेल्या आहेत, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, प्रोपोर्शन मध्ये प्रत्येकाचा खर्च वाढलेला आहे. त्याप्रमाणे लोकांना आज परत दुष्काळाची सारखी परिस्थिती, किमतीची परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टीमुळे सारखं कस्टमरला काही ना काहीतरी बेनिफिट मिळावा हे एक त्यांना वाटत असतं. म्हणून कंपनीने आम्हाला जानेवारीमध्ये स्पेशल स्कीम म्हणून 30,000 रुपये कस्टमर डिस्काउंटला दिलेले आहेत किंवा गोल्ड कॉईन द्यावी असं त्यांची ती स्कीम आली होती. आणि त्याचा फायदा आणि लोकांचा विश्वास, कारण मला अभिमानानं सांगत वाटतं बार्शीकरांच्याच ह्याच्यातलं या महिन्यामध्ये आम्ही एकूण 14 गाड्या देतोय.
पण त्याच्यातल्या 9 गाड्या आम्ही बार्शी शहरात देतोय. हा आमचा सगळ्यात एक विश्वासाचा भाग आहे सर्व्हिसचा. आणि त्या ह्याच्यावर आज मला खूप आनंद आहे की बार्शीकरांनी खऱ्या अर्थाने जाणलं की ही गाडी किती बेस्ट आहे, किती चांगली आहे, आपला परफॉर्मन्स काय राहणार आहे. त्यामुळे त्यांनी आज सर्वांनी एकाच दिवशी 9 गाड्या आज बार्शीमध्ये ते जात आहेत एकूण 14 गाड्यापैकी. त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. आम्हाला एक पोचपावती मिळाली शुक्ला कुटुंबियाला आणि शुक्ला ऑटोमोबाईल्सला की आम्ही सर्व्हिसमध्ये नक्कीच सगळ्यांच्या अगदी उभे असतो आणि त्याचा फायदा हा आम्हाला वेगळ्या पद्धतीने मिळाला आहे. आणि आमच्या कंपनीचंही एक वेगळं नाव झालेलं आहे. एक 2000 साली मी आपल्याला एक सांगू इच्छितो, बार्शीमध्ये आम्ही एका महिन्यामध्ये दसरा आणि दिवाळी एकदाच आली होती आणि 101 गाड्या आम्ही त्यावेळेला बार्शीतून विकल्या एका महिन्यात. हे विकल्यानंतर आमचे चेअरमन साहेब अभय शेठ फिरोदिया आणि त्यांची टीम ते म्हटले फोन केला. ते मला नेहमी म्हणायचे माझं नाव आहे बंसीधर, पण ते मला ते एकटेच म्हणतात बंसी. अरे बंसी क्या कर रहा है बार्शी में तू, मुझे आना पड़ेगा आपके पास. मैं बोला ठीक है सर आइए बात. मग साहेब स्वतः बार्शीला आले. त्यांच्याबरोबर त्यांची बाकीची टीम आली मार्केटिंगची सेल्सची. आणि मला माहित नव्हतं इथं साहेब आलेत, एवढे मोठे व्यक्ती आपल्या डीलरशिपला व्हिजिट देत आहेत आणि बार्शीमध्ये येत आहेत. एक वेगळ्या आनंदात होतो. थोड्या वेळाने साहेबांनी मला एक गाडी आली आणि नवीन एअर कंडिशन जुडो गाडी आली आणि ती मला त्यांनी गिफ्ट दिली. मला त्या दिवशी माझा आनंद गगनात मावत नव्हता, इतका वेगळा आनंद मला झाला होता. ते एक माझी पोचपावती होती 2000 सालची. 95 ते 2000 पहिल्या 5 वर्षातली ती पोचपावती होती जी की बार्शीमध्ये येऊन मला ती गाडी गिफ्ट दिली होती पर्सनली. नक्कीच श्रीरामाचा आशीर्वाद आणि भगवंताचा आशीर्वाद, सगळ्यात मोठा भगवंताचाच आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. पुढील सगळ्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आणखीन एक सांगायचं की आमच्याकडे फायनान्स कंपन्यांना आमचं टायअप आहे. कस्टमरला डोअर स्टेप्सला आम्ही फायनान्स सर्व्हिसेस देतो आणि त्याचा ग्राहकांना वेगळ्या पद्धतीने फायदा होतो. आता काय झालंय, पूर्वीसारख्या किचकट पद्धती आता कमी झालेल्या आहेत फायनान्सिंग मध्ये. पूर्वी काय होतं, बँकेकडे गेलं, कोऑपरेटिव्ह बँकेचा खर्च खूप आहे. 5% शेअर्सचे पैसे घ्या, त्याचे परत 25% मार्जिन द्या. आज फायनान्स कंपन्या एवढ्या लिडिंग आहेत सगळ्या भारतामध्ये की तुम्हाला 85%, 80%, कस्टमर पाहून 95%, एखादा फार स्ट्रॉंग असेल तर 100% पण फंडिंग करतात. आणि कोणाच्या प्रॉपर्टीवर अटॅचमेंट लावा, बोजा लावा, हा काय प्रकार नाही आहे. नाहीतर तहसीलला जावा, तलाठ्याला भेटा, हा खर्च जो आहे सगळा हा काही लागत नाही. अगदी मोकळ्याने ते येतात, सिग्नेचर करतात, 2 त्यांच्या काय प्रोसेस असतात ते करतात आणि त्यांना इझिली फायनान्स अवेलेबल होतो. आणि हे आम्ही गेल्या 20-22 वर्षापासून करतोय. त्यामुळे आम्हाला एक वेगळं त्याच्याबद्दल आमचा कॉन्फिडन्स आम्हाला वाढलेला आहे. पूर्ण माहिती नसते तर आमची एकच रिक्वेस्ट असते तुम्हाला की जे सर्व्हिस शेड्यूल दिलेलं आहे जे आपण कुपनद्वारे ते फॉलो करू शकतो. तरी एकदा मी सांगतो की आपल्या गाडीचं जे शेड्यूल आहे सर्व्हिसचं ते 10,000 किलोमीटर किंवा 2 महिने. बऱ्याच वेळेस असं होतं की कस्टमर सगळेजण बार्शीचे आणि बार्शीच्या बाहेरचे या वाहन वितरण कार्यक्रमासाठी हजर आलात. सर्व फायनान्सर मित्र, गाडीचे मालक लोक, ड्रायव्हर व आमच्या शुक्ला ऑटोमोबाईल्सवर प्रेम करणारे सर्व आलेले माझे मित्र आणि त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो. अशीच संधी दरवर्षी आम्हाला आपल्याकडे मिळाली. आपल्याबरोबर आनंद घेता यावा.